नमस्कार मित्रांनो, फार्मा क्विक ASR या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ECI ने शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून लागू केलेल्या नवीन B.Pharm अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत। हा अभ्यासक्रम फक्त पुस्तकावरील ज्ञानावर आधारित नसून प्रॅक्टिकल स्किल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल ओरिएंटेड लर्निंग यावर आधारित आहे। चला तर मग B.Pharm प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील विषय पाहूयात। पहिला सब्जेक्ट जो आहे तो आहे बेसिक पायथॉन प्रोग्रामिंग अँड फार्मास्युटिकल सायन्स। हा टोटली पायथॉन प्रोग्रामिंग वरती डिपेंड आहे। हा टोटली नवीन सब्जेक्ट तुम्हाला ॲड झालेला आहे फार्मसीमध्ये। नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो आहे जनरल फार्मसी। हा थेरॉटिकल सब्जेक्ट प्लस प्रॅक्टिकल अशा दोन्ही पण फॉर्ममध्ये राहणार आहे। जनरल फार्मसी हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त बेसिक जो फार्मसी आहे ते फार्मसी रिलेटेड जो बेसिक कन्सेप्ट आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तिसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे हेल्थ केअर सायकोलॉजी अँड कम्युनिकेशन स्किल। यामध्ये आपल्याला पेशंट काउन्सिलिंग किंवा कम्युनिकेशन स्किल जो तुम्हाला सब्जेक्ट होता या अगोदर त्याच्याच रिलेटेड तुम्हाला या सब्जेक्टमध्ये पाहायला भेटणार आहे। चौथा जो सब्जेक्ट आहे ते आहे ह्यूमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी अँड पॅथोफिजिओलॉजी फर्स्ट। हा थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल असे दोन्ही पण फॉर्ममध्ये आहे। हा पहिले ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आणि पॅथोफिजिओलॉजी असे दोन वेगवेगळे सब्जेक्ट होते, ते त्यांनी एकत्र केले आहेत आता। पाचवा जो सब्जेक्ट आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोग्नोसी। हा जो सब्जेक्ट होता हा तुम्हाला पहिले फर्स्ट सेमला नव्हता, डायरेक्टली सेकंड सेमिस्टरला होता, पण आता त्यांनी फर्स्ट सेममध्ये ॲड केलेला आहे। तर याच्यामध्ये आपण बेसिक फार्माकोग्नोसी काय आहे, मेडिसिन्स किंवा आयुर्वेद जे प्लांट्स आहेत त्या रिलेटेड आपल्याला याच्यामध्ये माहिती भेटणार आहे। क्रूड ड्रग्स काय असतात वगैरे। सिक्स जो सब्जेक्ट आहे तो आहे फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री। याची पहिले तुम्हाला फक्त इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एक वेगळा होता आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री जो ॲनालिसिस जो सब्जेक्ट होता तो वेगळा होता, आता ते त्यांनी इथे मिक्स केलेलं आहे। ही सर्व माहिती फक्त फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमच्या सब्जेक्टबद्दलच दिलेली आहे। तर तुम्हाला फर्स्ट इयरच्या सेकंड सेमबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, सब्जेक्ट आणि क्रेडिट पॉईंट्स जे आता नवीन आलेले आहेत की क्रेडिट पॉईंट्स काय आहे याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ।